येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांची दहशत चालू देणार नाही असं सडेतोड प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे युतीचे अधिकृत उमेदवार आमदार विनायक राऊत यांनी केलं आहे। प्रचंड पैसा आहे, तो कोणत्या मार्गाने कमवला, कसा कमवला वगैरे वगैरे तो संशोधनाचा विषय आहे। पण दहशतीचा मार्ग अवलंब मात्र त्यांनी करू नये ही माझी त्यांना विनंती आहे। कारण त्यांच्या दहशतीमध्ये आम्ही सुद्धा डोळे बंद करून बसणार नाही। ठोसात जशास तसं उत्तर द्यायची वेळ आली तर ती देण्याची सक्षमपणा तेवढी तयारी आमची सुद्धा आहे हे त्यांनी विसरू नये। पण अखेरीस कोणाचा त्या ठिकाणी रक्त पडणार आहे, कोणाला त्रास सहन करावा लागणार आहे, केवळ आमचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी तर ह्या मतदारसंघातल्या निरपराध कार्यकर्त्यांना बळी द्यायचं, त्यांचं रक्त सांडायचं, त्यांचे हातपाय मोडायचे अशा पद्धतीच्या मनोवृत्तीमध्ये मी तर नाही। पण त्यांना जर तशा पद्धतीचं वाटत असेल काँग्रेसच्या उमेदवारांना तर माझी विनंती आहे की त्यांनी ती करू नये। आणि जर तुमच्याकडे विकास असेल, तुमच्याकडे विचार असेल तर वैचारिक भांडण होऊ दे, विकासाच्या मुद्द्यावर लढाई करूया। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। निवडणुकीला सामोरं जाताना आपण लोकांसमोर विकासात्मक दृष्टीनं ही निवडणूक लढवत आहे। जनता या सरकारला कंटाळली असून गेल्या 5 वर्षात या मतदारसंघात कोणताच विकास झाला नसल्यानं आता मतदार योग्य तो कौल नक्कीच देतील असं ते म्हणाले। या संपूर्ण लोकसभा मतदारसंघातली जी जनता आहे खऱ्या अर्थाने ही देवभूमी आहे आणि या देवभूमीतली ही देव माणसं आजपर्यंत त्यांनी एका संस्काराची इथे उभारणी केलेली आहे। तो संस्कार आम्हाला कायम ठेवायचा आहे, तो विचार आम्हाला कायम ठेवायचा आहे आणि विचाराने भांडायचा आहे। विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला भांडायचं आहे, सुविचाराने भांडायचं आहे आणि एक वैचारिक वादविवाद होऊन जाऊ दे ना। आमच्याकडे विकासाचे मुद्दे खूप आहेत, वैचारिक मुद्दे आमच्याकडे खूप आहेत। आम्हाला ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि त्याचबरोबर या देशाची वाढ जी लावलेली आहे, गोरगरिबांचं जीवन नकोसं जे झालेलं आहे, ज्या काँग्रेस सरकारने केलेलं आहे त्या काँग्रेस सरकारचे पापा उघड करणं आणि पापाचा घडा फोडणं हा खऱ्या अर्थाने आमचा एक मुद्दा असणार आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही या निवडणुकीमध्ये काम करणार आहे। नुकतेच खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं होतं की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मी 1 लाख मताधिक्यांनी विजयी होईन। त्याला उत्तर देताना आमदार विनायक राऊत म्हणाले की आपणच 1 लाख मतांनी विजयी होऊ। आता जनतेला पण समजलं आहे की आपला विकास युतीचंच सरकार करू शकेल असं त्यांनी यावेळी सांगितलं। आणि माझा 1 लाख मतांनी पराभव होणार असं त्याला सांगायचं होतं, पण सध्या ते पावचळलेले आहेत, सगळे भिरभिरलेले आहेत या आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या कामामुळे। त्यामुळे थोडी मनस्थिती बिघडलेली असल्यामुळे त्यांनी तो तसा मानसिक संतुलन नाही तसं नाही ते त्यांचे बिघडू नये, त्यांना चांगल्या पद्धतीचं आरोग्य चांगलं मिळो अशी माझी प्रार्थना आहे। सुद्धा आघाडी मिळणार नाही, रत्नागिरी ही हायएस्ट हॅट्रिक करणार नाही। रत्नागिरीतले हे जे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये हॅट्रिक होणार, पण सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आघाडी मिळणार। दरम्यान आमदार विनायक राऊत यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच रत्नागिरी शहरात युतीतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। आणि आता पाहूया आमदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केलेले काही मुद्दे। कालच्या अधिवेशनामध्ये जे बजेट सादर केलं गेलं त्याच्यामध्ये ह्या आंबा काजू बोर्डासाठी 1 नवीन पैशाची तरतूद केली गेली नाही। त्यामुळे कोकणच्या लोकांसाठी केवळ घोषणा करायच्या आणि नंतर तोंडाला पानं पुसायची हा धंदा या सध्याच्या शासनकर्त्यांनी केलेला आहे। पण इथे रस्त्यांची हानी जास्त झाली, आम्ही त्याच्यासाठी मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं होतं की किमान प्रत्येक जिल्ह्याला 70 कोटी रुपये देण्याची आवश्यकता आहे।
ते विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं, परंतु यावेळेला पूरनिधी जो आला तो प्रत्यक्ष ग्रामीण रस्त्याला गेला नाही. कुठल्या रस्त्याला गेला आणि कसा गेला हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे.